नमस्कार दादा, नमस्ते. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. उत्तम दोलाजी काळे, हां तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, हां, गावाचं नाव कारगाव. गारगाव, बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे, बरोबर. बरोबर. तर मला सांगा, जो आपला हा कांद्याचा प्लॉट आहे, हा साधारणतः कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? पावणे 2 महिने झाले. हा, म्हणजे पावणे 2 महिन्याचा आता कांद्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर. हो. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले आहे, ज्या पिरियडला आपण कांद्याला बेसल डोस टाकतो, म्हणजे अमोनीच्या पाण्यावरती, बरोबर, त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरलेली, बरोबर. बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट चांगले आता तुम्ही पाहू शकता. हां, म्हणजे दांडा पण चांगला आहे. हां, त्याच्यानंतर पात पण आहे. हां, बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर खाली पाहिलं ना, तर किती महिन्याचा कांदा आहे बोलले तुम्ही? पावणे 2 महिने. पावणे 2 महिन्याचा कांद्याच्या मानाने जर म्हणलं ना, चांगल्यापैकी ना कांद्याचा आता दांड पण बनेल आणि महत्त्वाचं काय, आता साईज व्हायला सुरुवात झालेली, बरोबर. हो. आता तुमच्या हातात जो कांदा आहे, कांद्याला पांढरी मुळी पण भरपूर अशा प्रमाणात पांढरी मुळी, बरोबर, आणि कलर आणि चमक एक नंबर आहे, बरोबर. बरोबर. आता साधारणतः किती वर्षापासून तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आता वापरताय? दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी पण हां, म्हणजे आता हे दुसरं वर्ष आहे तुमचं, बरोबर. म्हणजे आता साधारणतः किती एकर कांदा आहे तुमचा? 2 एकर. हा, 2 एकर कांदा आहे. दरवर्षी तुम्ही कांदा या पिकासाठी आपली जैविक खतं वापरताय, बरोबर. हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल? नाही, आता बाकीच्यांनी पण वापरलं पाहिजे. हा, कारण जैविक आहे, हं. याच्यापासून आहे ना, म्हणजे काय होतं, जमिनीत तुमची माती भुसभुशीत होणं, जमिनीत सूक्ष्मजीवांची निर्मिती होणं, या प्रक्रिया फास्ट करतात, बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर एक कसं आहे, ऑर्गॅनिक खतं असल्यामुळे जमिनीला म्हणजे जमीन चांगल्या प्रकारे सुपीक राहते आणि जमिनीत गांडूळ निर्मिती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे करतात, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.